कुठलंही काम असेल प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये वेगवेगळे पक्ष असतात. आम्ही तुला काय लाभणार नाही संघटनेत की बाबा आम्ही सांगतो तेच ऐका, तिथं आदेश नाही, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. किंवा आता काम करत आलो जयंतीचा विषय पहिलं पण म्हणतो की आम्हीच केली. माझं असं म्हणजे ठामपणे मत आहे किंवा जर तुम्ही केली असेल तर तुमच्या ज्यावेळेस ती कृती समिती होती त्या कृती समितीला शासनाचं एखादं तरी पत्र आहे का? 2 तारखेला त्याचा GR निघालाय, 8 तारखेला तुम्ही मुंबईला मोर्चाला गेला, काय कारण नव्हतं. विनाकारण समाजाला खड्ड्यात का स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा GR किंवा त्याचे कागदपत्र पाठपुरावा कधीही जरी पुण्यात आले, मी तर नक्की असतो दुपारी 12 त्याची पूर्ण आपल्याकडे फाईल आहे. ते संघटनेने पाठपुरावा केला, संघटनेला आलेली पत्र विनोद तावड्यांचं असेल, फडणवीस साहेबांचं असेल, बापट साहेबांचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केला आणि त्यावेळेस आपल्याला त्यांचं उत्तर आलं की बाबा इथपर्यंत आम्ही आलो. मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं की बाबा हे रस्त्याला 12 लोक घेतले, त्यामध्ये राजांचं जे नाव आहे. खरं तर आपली मागणी होती की त्यांना अध्यक्षांनी किंवा थोर पुरुषांच्या यादीत घ्यावं, नाही घेतलं. त्याचाही आपण प्रयत्न करतो. सत्य पाडताळून बघा. आपण प्रसिद्धीमध्ये कमी पडतो किंवा आम्हाला ती सवय नाही, तिथंच पुढं भेटतो आणि त्याचं कारण नसताना पूर्ण टाकायचे, पूर्ण बोलायचे. ज्या दिवशी जयंती झाली त्याच्या आदल्या दिवशी आपण बरोबर येत होतो. राम शिंदेचा PAचा फोन आला, म्हणजे राम शिंदे कोणी सर मी हे जयंती करून आणली, तर त्या पत्रामध्ये त्याचं नाव का नव्हतं, पण ते पत्र आम्हाला आलं होतं, ते प्रसिद्ध आम्ही केलं असतं. समाज एकत्र होतो का? आम्ही काय विचार केला, चला कुठल्या ना कुठल्या कारणाने समाज एकत्र होतोय, परत जागृत होतोय, तर त्याचा समाजाला दिशा मिळाली. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी समाज वापरून घेतला. आज ते स्वार्थाने साध्य झाला, ते परत शेवटी समाजाला कळतं. तुम्ही आणि विचार करा, चलते सुनील म्हणला हे असं होतं, एवढे गेलं तेवढे गेलं. सुनील वर्षभर थांब, 1 वर्षानंतर तुला कळलं, हीच लोक तुला विचारते काय आम्ही चुकलो, तेच झालं. पाहतोय आम्ही ते चुकीचं. त्या मला असं म्हणायचं होतं की जर 5 कोटी रुपये तुम्ही म्हणता मिळाले, कुठलेही शिकलेली मुलं आहेत विचारायचं होतं कुठे मिळाले, कुठल्या फंडातून आले, कुणीच काही विचारत नव्हतं, मिळाले. अरे असं नसतं. साडे 25 लाख अमर साबळेंनी दिले. सकाळी सुनील उठायचं 8 वाजता त्याच्या बंगल्यावर जायचं. काय झालं साहेब 2 वर्ष याच्यातच गेलं. मंजुरी झालं, जिल्हा नियोजनला आलं. आज विचारा पुन्हा जिल्हा नियोजनला संघटनेचा पुन्हा कुणी त्याला पैसे मागितले. तुम्ही त्याची खात्री करा, कुठलीही इथून पुढे येतील सांगतील बाबा तुझ्याकडे पुरावा काय. एक चिठ्ठी दाखवायची जयंतीची कृती समितीच्या नावाने आलेली शासनाची, केव्हाही तुम्ही पुण्यात या, फाईल पूर्ण आहे किंवा ती पूर्ण मी फाईल दाखवा. एवढं ठामपणे बोलतो आम्ही. तुम्ही त्याला विचारलंच नाही ना, तुम्ही त्याला GR निघाला. GR निघतो प्रत्येक गोष्टीचा. GR निघाल्यानंतर कुठल्या संघटनेला तो आलाय ते बी बघा ना, पाहिलं पाहिजे का नको. पण समाजाकडे शिकलेलं नाही का गं असतो. मला हेच कळतं. मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगत होतो मुलांना, अरे तुम्ही विसरा ना, 300 कोटी शासन नेत्यामध्ये अगदी वसंतराव नाईक महामंडळच बंद आहे. मुख्यमंत्री पण सांगतो 300 कोटी दिले, तुम्ही समाजाला सांगता दिले, निघाले त्याचं GR. आता म्हणतो ह्या सरकारने द्यावं, त्याच वेळेस GR नाही निघाला तर हे सरकार कशाला देईल. प्रत्येक गोष्टीची सेवा केली पाहिजे. लोक आपली आपण म्हणतो म्हणजे झालं. आणि एवढं म्हणतो सुनीलला एक पत्र आलं तर 10,000 वस्तू आलं नाही, याच्यावर काय करायचं, कसं करायचं.
समाज काय म्हणेल, सगळे विचार करून ठेवतो. त्याचा आदेश दिलेच नाही, सगळ्यांना विचारलं जातं. आपल्याला एखाद्या कामात आपण पहिले बोलतो काय बाबा सगळे या हे मला याचं काय करायचं. आता याचं आपण मगाशी सांगितलं, तुम्हाला सांगतो 10 वर्ष त्याचा पाठपुरावा करत होता सगळ्यांना असताना. 10 वर्ष पाठपुरावा करत असताना तिथे रोड दर्शन आहे, तिथला पी आहे, एसीपी झाले, डीसीपी झाले, सीपी झाले, मुख्यमंत्र्यांचं पी झालं, बापट साहेबांचं पत्र, आयुक्तांचं पत्र, कलेक्टरांचं पत्र, एवढी त्या पीआयला पत्र आले तरी तो गाड्या काढला. काय करायचं. आपण जे मित्र हेरवला जातो एकाडी समाजाचे पीए ते पण इन्स्पेक्टर सिनियर ते म्हणजे आपण हे असं होत नसते, तू जातीवर जा. आता आलं म्हणजे आणि साहेब मला असं काय करायचं. ठीक आहे, आपण आजपासून भाषा बदलू. आम्ही ठरवलं भाषा बदलायची. गेलो साहेब कधी काढणार काय तो आपण मी ठेवू. आपण म्हणजे माझ्या बापाची 15 एकर आहे, त्यातली 3 एकर विकतो आणि तुला तर पुढं तरी जागा घेऊन नसतो. डायरेक्ट आलं पुढे बोलू ते मी गडबड आलो आम्ही बोलू. तुला आता कोणती संधी बोलत होते 2 दिवसात काढलं काय तिथून मिळत सगळ्या गाड्या तुला पण जायचं तुझा घरी बघ करू. आम्ही बसलो आतापासून ते आले 2 दिवस आपण आत्ता आपण जायचं त्याला पी आय स्वतः आलं नाही. आता आम्ही ऐकत नसतो. 3ऱ्या दिवशी कॅटरला म्हणजे कॅटर ही बोललेली हिंमत पाहिजे. तुम्ही पी आयला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगताय, ही तुमच्याकडे हिंमत पाहिजे. त्याला नुसतं ते आमदार आणि पी ए बोललं तर भाषण घ्यायला निघालं. हे काय समाजाचं करणार आहे. हा बी समाजाने विचार केला. आम्ही म्हणत नाही की ही संघटना हिच्याबरोबर तुम्ही काम करा, पण त्याचे विचार ध्येय धोरण बघा. आता आरक्षणचा विषय निघाला, तो संतोष जाधव आपल्याबरोबरच होता, पण तो आज त्याच्याकडे काम करतो. आम्ही म्हणलं नाही तो बी अभ्यास त्यालाही विचारात घेतलं. एक कमिटी बनवली जे आता सुनील शरद आणि संतोष किंवा मी असतो, किरण चव्हाण असतो. आम्ही एक अर्धा एकत्र बसून रोजचं काय करायचं प्रत्येक गोष्टी शब्दाला शब्द चेक करून यांनी 6 महिने त्याचा विचार केला. म्हणजे फाईल तयार केली आणि मग पुढे गेली. असंच रस्त्यावर बोंबलायचं, तहसीलदाराकडे जायचं, बोंब करायची. आरक्षण मिळलं पाहिजे, असं मिळतं आरक्षण. एक ओळख तुला माहिती आरक्षण या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, हे मला माहिती. त्यांनी सांगावं की आरक्षण या शब्दाचा अर्थ कसं आरक्षण. त्याचा रीतसर पुरावे डिटेल जवळजवळ 100-150 पानाचे एकत्र केले. बेरड रामोशी हे शासन म्हणते एक आहे. शासन म्हणते आम्ही फाईल पुरावे त्याच्यात समोर फाईल आणले. शासन म्हणते आम्ही तेच म्हणतोय ना. बेडरला जे मिळते रामोशाला बेरडला मिळावं विषय एका वेळेला येते. कशाला आरडाओरडा हे मला काय त्याचं काय कशाला समाजाला विनाकारण का खड्ड्यात घालताय. तहसीलदाराला पत्र देऊन पुढं आरक्षण मिळतं, कलेक्टरला देऊन आरक्षण मिळतं. मग आम्ही ते नियोजित केलं नक्की काय काल एक आमदार आपण उद्या 8:30 वाजता एक आमदाराला त्या आमदाराला सांगितलं भाजपचा विषय सांगतो. भाजपचे 2 आमदार सुनीलच्या एका फोनवर आमदार पुण्यात आले. आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, ते आपल्याकडे आले. गोपचंद पडळकर ते स्वतः पुण्यात आले. त्यांनी पाहिलं त्याचं हॅक झालं. अरे 32 मिनिटं तुम्हाला काय का लहान म्हणून 4 मिनिटं राजांचा शिवाजी महाराज आणि 32 मिनिटं पुण्यात सोपी गोष्ट आहे. 32 मिनिटं 40 वर्ष आपण जपून ठेवतो. हे छोटं झालं का. आता शिवांना असतं नेहमी येणारी माणसं किंवा त्यांनी पाहिलं तिला परिस्थिती काय होती. आणि आज जर तुम्ही येऊन पाहिली ना परिस्थिती लंडनवर गेले तर आपली तुम्ही असंच थांबत नाही.
या बाजूला तहसीलदार आहे, या बाजूला तहसीलदार आहे, तिथं रजिस्टर आहे, तिथं पोलीस आहे, तिथं फॉरेस्ट आहे, सर्वांना ग्रोस करून द्यावा लागतो. तिथून ठेवलं आपण बोलले तसं 47 वकील, एक वकील काढून दाखवायचा तुम्ही 47 वकील खरं बाबू हातात घेऊन काढले काय मी त्यांच्याबरोबर ते जमच होतं. एवढी सोपी गोष्ट आहे. सरकार किंवा तालुक्याचं दप्तर बाहेर फेकणं तर आपण तुम्ही फेकली का? अरे सरकारचं दप्तर बाहेर फेकून आपल्याला जेवढी हद्द आहे तिथं एका दिवसात काम करून लागतात. दुसऱ्या दिवशी तहसीलदार आमचं वाद झाला म्हणजे तुम्ही ठोकलंच कसं काय? आमची जागा आहे, आमच्या जागेला आम्ही नाही वापरत तर कोण ठोकतो? तू म्हणते ना काय तूच मला ते म्हणू म्हणजे बोलण्याची हिंमत पाहिजे. हे कसं काय लागेल दादा साहेब भेटले आणि भाषा बदलली की नाही आता हात जोडायचं बंद करा तर आला हातात घेतला पाहिजे, वेळेला घेतलाही पाहिजे. आणि हे जुन्या माणसानं काम असू दे आपल्याला फोन केला मी आपण नाही म्हणले असं सांगावं होतं. सकाळी नाही म्हटलं तरी संध्याकाळी तिथे झालं आणि बापू सांगितलं इतक्या वर्षी काम केलं काय त्याला असं त्याचं काम माहिती. त्याच्या आईचं मृत्यूचं नामदेवांनी सांगितलं मला असं असं झालं ठीक आहे तो आपल्याला सुरू मिळाला म्हणून इतक्या वर्षी काम केलं 15 वर्ष म्हणून अचानक जातो काय असेल कारण आपण म्हणून संप आपल्याला चायला पाहिजे त्याच्या मातीला त्या वर्षी सुरू आणि स्वतः त्यांनी न बोलवत आम्हाला सांगितलं मी नाही आम्हाला सगळं सांगितलं मातीला गेलो का आपला माणूस इतक्या वर्षी काम केलं आणि राजकारण करत नाही समाजकार्य करतो. लोकांना ते समजायला वेळ आला सुनील महाराजांचं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे सुनील थांब बोलू ते वेळेचे 9 दिवस असतात निघून जाईल कोणाला सगळा समाज केला जाऊ दे गेला तर जाऊ दे समाजाकडेच गेला काय दुसऱ्याकडे गेला पण समाजाला एक ना एक दिवस कळलं की नक्की खरं कोण काम करते. आम्ही एवढं बोलतोय म्हणजे तुम्ही कधीही या जेवढं बोललंय त्याच्याकडे पुरावे येतात आपल्याकडे हा पुरावा एक जण असं झाला म्हटलं की गोसावी साहेबांचं पत्र गोसावी साहेब कोणी सचिव कुठले सचिव सांस्कृतिक मंत्र्याचे आणि जे आहे तोच माणूस करतो सांस्कृतिक मंत्री ते तर पत्र तुम्हाला प्रसिद्ध केलं सगळंच प्रसिद्ध करायचं गेलं एवढंच काम येतं एक दिवस समाजात नक्की कोणी केलं खोटं आज महाराष्ट्रभर सगळ्यांना कळलं जिथे जिथे जातो तर तुम्हाला नाव ठेवायचं नाही जिथे जिथे जातो तिथे तिथे ते सांगलं आपण तुम्ही खरे आमचं चुकून आणि समाज तुमचं आहे उमेदनाई तुमचं आहे स्मारक तुमचं आहे आणि काही मागत नाही ते तुम्हीच करायचं केलं पाहिजे. एका विचाराने घ्या सामाजिक हिताचं काम घ्या. आता हे म्हणलं ते माताडीचं काही किती काय प्रॉब्लेम असेल तो आपल्याकडे माताडीला पंचवीस मित्राचा भाऊ आहे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे माताडीचा म्हणजे तो बिजेपीचं का असणार त्याला आपण विचारू रजिस्ट्रेशन किंवा वाढ आपण जाऊ शकतो काय अडचण नाही कधी पण त्यांच्याकडे जाऊन बसू माताडीचं पूर्ण करून 50 मुलं मिळून एक सोसायटी करता येईल. एखादा इंजिनियर असेल त्याला प्रमुख करून एक सोसायटी तयार केली तर त्याला शासनाचं पैसे जे एखादं काम निघालं तो टेंडर करू शकतो इंजिनियर असेल म्हणजे त्याला ते 50 लोकांचे फोटो लावून ते रजिस्ट्रेशन करणं इतर छोटी मोठी कामं घेता येतात असं काही करता येईल. जे आता युवकांनी ते आता शिकलेली आहेत त्यांनी ते पाहिलं पाहिजे केलं पाहिजे आम्ही म्हणतो म्हणून त्यांनीच केलं पाहिजे आम्हाला विचारलं तेव्हा इथंपर्यंत आम्ही म्हणतो पुढं काय तेव्हा कुठलीही अडचण असू द्या त्या आपण ते सोडू शकतो असं काय नाही की ते सुटत नाही त्याचा विचाराने झाला पाहिजे खोटं असं काय अर्थ नाही
काम बघा बाबा हे खरं करतायत बोलतायत का बोलणारे भरपूर असतात. ज्यावेळेस आपण ऑनलाईन पाहतो तिथे 4,000 टू व्हीलर होत्या 1.5 वर्षापूर्वी. आज तिथे कॉन्क्रिटीकरण झालं. ज्यावेळेस कॉन्क्रिटीकरण करत होतो सुनील म्हणला संध्याकाळची वेळ आहे म्हणलं बाबा आपल्याला वर्षात होत नसतं रात्री 1-2:30 आवाज येतो आणि लोक मोबाईल आपण म्हणलं आपलं दिवसभर थांबलं घरी जातोय आपण तुम्ही रात्री या मग ठीक आहे मी 6 वाजता रात्रीच्या 12 वाजले 12-12:30ला 14 केसेस डायरेक्ट सिटी ऑफिसला गेला 100 नंबरला की हे बंद करा. आले गाड्या 4-5 पोलीस आले म्हणजे आपण हे बंद करायचं. आपण म्हणलं तू तुझ्या हाताने बंद कर लसी आणि जो बंद करेल त्याचा हात मी तोडून टाकेल. पोलिसाला बंद तुम्हाला ते जर बोलले नसते आम्ही जरी असतो तरी ते आम्हाला बंद करावं लागलं असतं. आम्हाला माहिती होतं की इथं कोण पाहिजे. आपण म्हटलं तुम्ही आज रात्रभर पाहिजे ते कॉन्क्रिटीकरण झालं नसतं. झालं नाही कॉन्क्रिटीकरण. आज तिथं आपल्याला शिकतात 4 मुलं राहतात जातात परत येतात UPSCचा अभ्यास करतात. राहायची सोय टेबल खुर्ची लाईट मोठा हॉल आहे. आजच्या मित्राला संडास बाथरूम तलाठी ऑफिसची आपण खाली करून 50-100 मुलं राहू शकतो. गोरगरिबाची म्हणजे आज पुण्यात राहायचं म्हणजे 5,000 तर एका रूमला द्यावं लागतं. कुठं राहतो ना काय टेबल खुर्ची आहे कपाट आहे पुस्तक ठेवायला ऑर्डर आली पाहिजे. समाज हितासाठी काही कुठलेही काम सांगा तुम्ही नक्की करू.